बघा, या प्रश्नात आपल्याला काय करायचंय, गाडीचा ताशी वेग काढायचा आहे. समजा ही रेल्वे गाडी आणि इथे हा पोल आहे किंवा हा जो खांब आहे, ह्या रेल्वेला ह्या खांबला ओलांडायचंय. म्हणजे काय, ही पूर्णपणे इकडे जाईल, ही रेल्वे पूर्णपणे इकडे जाईल. मग ज्या वेळेस ती ह्या खांबला ओलांडेल तर ह्या खांबला अशी लांबी आहे का, नाहीये. म्हणजे तिने काय केलं, जेवढी ती स्वतःची लांबी आहे तेवढीच तिने क्रॉस केली. म्हणून तिने त्या एक खांबला, हा फक्त इथे एक शब्द आहे, थोडक्यात काय की 300 मीटर 18 सेकंदात तिने पार केलं. किती, 300 मीटर 18 सेकंद मध्ये पार केलं. तर ताशी वेग म्हणजे काय, 3600 सेकंद मध्ये किती जातीये, म्हणजे एका तासाला किती जातीये. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. आता लक्षात घ्या, इथे काय येईल, 300 गुणीला हा 3600, त्यानंतर भागिले मध्ये जाईल हा 18, 18 दुने 36, 3 दुने 6, आता किती शून्य उरले, 4 उरले. म्हणजे हे किती झालं, 60,000 मीटर झालं. आपल्याला काय करायचंय, वेग हा किलोमीटर मध्ये काढायचा आहे. किलोमीटर मध्ये काढायचं म्हणजे काय करायचं, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर, तर 60,000 मीटर म्हणजे 60 किलोमीटर पर आवर. हे झालं आपलं इथे उत्तर.